यावेळेस आता बहिणीकडे जर कार आणि नोकरी असेल तर ती लाडकी बहीण नसणार आहे। कारण सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करायला घेतलेली आहे। त्यामध्ये जर कुणाकडे 4 चाकी असल्यास अर्ज बाद केला जाणार आहे। तसंच 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच फक्त योजनेचा लाभ मिळणार आहे। दरम्यान या योजनेमध्ये काय नियम आहेत ते एकदा आपण पाहूयात। 2.5 लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्यांना लाभ मिळणार आहे। 2 अर्ज केले असल्यास एकच अर्ज पात्र ठरणार। 4 चाकी असेल तर अर्ज बाद होणार आहेत। दरम्यान या संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे नक्की काय म्हटल्यात आपण एकदा पाहूयात। त्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत। त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत। आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत।